कधी कधी काय होतं ना, आपला स्वयंपाक झालेला असतो ना, आपल्याला ऑफिसमधून फोन येते की आज मस्त एक स्वयंपाक करू नको, मी बाहेरूनच जेवण येणार आहे. तर अशा वेळी काय होते माहिती आहे का, आपली भाजी उरते. तर आपण ती भाजी वाया घालवणार नाही, कारण की छानपैकी ती मसालेदार असते. तर अशा वेळेस मी काय केलं माहिती आहे का, ती भाजी घेतलेली आहे, त्याला अशा पद्धतीने कुचकरून घेतलेली आहे. त्यामध्ये मी मावल तेवढं गव्हाचं पीठ टाकणार आहे. ही रात्रीची उरलेली आलू वांग्याची भाजी होती, मस्त मसालेदार, त्यामध्ये भरपूर असं तेल होतं. त्यामध्ये मावेल तेवढं मी गव्हाचं पीठ, बेसन, चिमूटभर मीठ आणि कोथिंबीर घातलेली आहे. त्यामध्ये आपल्याला इतर मसाला टाकायची गरज नाही आहे, कारण आपल्या भाजीला छानपैकी मसाले आहेत. कोथिंबीर घालायची आहे, त्याला पाणी न टाकता भिजवून घ्यायचं आहे, गोळा घ्यायचा आहे आणि छान असा पातळ पातळ आपला परोठा लाटून घ्यायचा आहे तीळ लावून. तर मी असे परोठे तयार केले होते आणि हेच परोठे माझ्या हजबंडला जेवायला दिले होते, कारण की भाजी उरली होती ना त्यांच्या नावाची, मग वाया कशी घालवणार मी. तर अशा पद्धतीने मी छान असे परोठे तयार केले. एकदम मसालेदार, मस्त नरमगार असे परोठे होते. वाटणार नाही तुम्हाला की तुम्ही शिळ्या भाजीचे, उरलेल्या भाजीचे परोठे काय केलेले आहे. तुम्ही आलू वांग्याच्या भाजी, तुमच्याकडे कुठलीही भाजी उरली असेल, सुकी भाजी, कोरडी भाजी जर उरली असेल ना, त्यामध्ये पण तुम्ही अशा पद्धतीने गव्हाचे पीठ टाकून पराठे करून घेऊ शकता. आणि आवश्यकता वाटली तर तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून कणिक मळून घ्यायची आहे. एकदम नरमगार असे परोठे तयार होतात, एकदम खमंग असे. अशा पद्धतीने माझे बाकीचे सर्व परोठे तयार करून घेतले होते. एकदम मसालेदार आणि गरमागरम परोठे मी भरीव भुर्जीसोबत सर्व केले होते. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.